नमस्कार, मी ऋतुजा। या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा। बातमी महाडमधनं। महाड तहसील कार्यालयाचा वेळ काढू कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। प्रांत कार्यालयातनं तलाठ्याला देण्यात आलेल्या आदेशाला तलाठ्यानं केराची टोपली दाखवली आहे। हा आदेश सुमारे 2 वर्षांपूर्वी तलाठ्याला देण्यात आलेला होता। प्रांतांच्या आदेशाला जर तलाठ्याकडून केराची टोपली मिळत असेल तर सामान्य नागरिकांची कामं कशी होत असतील असा प्रश्न आता निर्माण झालाय। चांडवे बुद्रुक ह्या गावातील जमिनीचा चुकीचा वारस पंचनामा करून मयत व्यक्तीला कुणीही वारस नाही असं दाखवून काही जमिनीची काही वर्षांपूर्वी विक्री झालेली होती। ही बाब मूळ जमीन मालक कदम यांच्या लक्षात आली आणि त्यानंतर त्यांनी लगेचच प्रांत कार्यालयात धाव घेतली आणि प्रांत कार्यालयानं 7/12 मूळ स्थितीत आणावा असा आदेश दिला। पण 2 वर्ष पूर्ण होऊन गेली आहेत तरी सुद्धा या आदेशाचं पालन करण्यात आलेलं नाहीये। याबाबत तहसीलदार महाड यांच्याकडे विचारपूस केली तेव्हा आणि आदेशाची नक्कल हातात दिली असताना सुद्धा मला हा आदेश व्हॉट्सअपवर पाठवा असं उत्तर त्यांच्याकडनं मिळालं। खरं तर आदेश वाचताच तहसीलदारांनी तात्काळ तलाठ्याशी संपर्क साधणं अपेक्षित होतं, पण तसा कुठलाच प्रकार घडला नाही। महसूल कार्यालय अतिशय अद्ययावत करण्यात आली आहेत। संगणकापासून ते अगदी एअर कंडिशनर पर्यंत सगळी उपकरणं महसूल कार्यालयात उपलब्ध आहेत। पण सरकारी काम आणि 6 महिने थांब ही म्हण अजून काही पुसली जात नाहीये। 2 वर्षांपासून सतत फेऱ्या मारून सुद्धा अद्यापही 7/12 मूळ स्थितीत आलेला नाहीये। प्रांत कार्यालयानं दिलेला आदेश 2 वर्षांपासून तलाठी कार्यालयात धुळखात पडलाय आणि हा सगळा कारभार अशा पद्धतीत चालत असेल तर महसूल यंत्रणेवर कोणाचं लक्ष आहे की नाही असाही प्रश्न पडलाय। महाड तहसील कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांनी नागरिकांची कामं वेळेत पूर्ण करावीत अशी सामान्यांची अपेक्षा आहे। तसंच प्रांतांनी दिलेला आदेश इतके वर्ष का धुळखात ठेवलेला होता याची चौकशी सुद्धा करण्यात यावी।